बालाजी कल्याणकरची अवकातच काय होती की घरी जायचं, नमस्कार नमस्कार, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, पाणी आलं का? ते बालाजी कल्याणकरनं काय केलं? बालाजी कल्याणकर काय होता? हे बालाजी कल्याणकर सोडा हो, हे तर काल आलेलं आहे बालाजी कल्याणकर. अहो या बालाजी कल्याणकरचं तुम्हाला सांगतो, या ठिकाणचा मूळ माधवराव कल्याणकर शाखा प्रमुख होते. या शाखा प्रमुखाला हेमंत पाटील त्यावेळेस जिल्हा प्रमुख होते. त्या शाखा प्रमुखाला तिकीट द्यायचं टाळून हे बालाजी शांत स्वभावाचा पण हेमंत पाटलांनी तिकीट दिलं. आणि हाच बालाजी कल्याणकर आज हेमंत पाटलावर उलटलेला आहे. कुठं न्याय द्यायचं मला सांगा? आणि ह्यांनी स्वतःचाच मुलगा या ठिकाणी स्वतः अगोदर भावाला तिकीट द्यायचं म्हणलं होतं. काही दिवस जिल्हा परिषदच्या बायकोला संध्या कल्याणकरला तिकीट द्यायचं म्हणलं होतं. आणि आज स्वतःच्या मुलाला पुढे केले. हे घराणेशाही किती लोक सहन करणार, कसे सहन करणार? या वर्गामध्ये सगळे सुशिक्षित लोक आहेत. इथं काही पैसा चालणार नाही. हे पैशाचं आमिष कोणाला दाखवायलेत? माझ्या मायबाप गोर गरीब जनतेला आमिष दाखवायला लागलेत. आणि त्याच्या जीवावर 30% लोक होतं, त्याच्या जीवावर निवडून यायचे या ठिकाणी प्रयत्न करेल. पण आज हे सुशिक्षित समाज आहे, त्या समाजाला सगळं माहिती आहे बालाजी कल्याणकरनं काय केलं. बालाजी कल्याणकर काय होता? त्याचा 10 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला, त्याच्या बाडीवर गोदडे होते, बाजा होत्या. हे अक्षरशः मी सुद्धा त्याचा प्रचार केला. मी सुद्धा या शिवसेनेमध्ये एक प्रमुख पदाधिकारी म्हणून कार्यरत होतो. बालाजी कल्याणकरची अवकातच काय होती? आणि आज हाच बालाजी कल्याणकर या ठिकाणी स्वतःच्या मुलाला उमेदवारी देऊन आज लोक राज्य करण्याचा प्रयत्न करा. फक्त एकच आहे की घरी जायचं, नमस्कार नमस्कार, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, पाणी आलं का? काही समस्या आहे का? पुढे जात राहायचं. कोणाची समस्या निवारण करायचं नाही, काय नाही, त्याला टॅक्ट आलेले. हे लोकांना समजून चुकलेलं आहे. त्याच्यामुळं बालाजी कल्याणकरचं पॅटर्न यावेळेस चालणार नाही.